पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये वाजपेयींचा पुतळा बसवणार नाही, पुतळा बसवण्यास जागाच नाहीये, पालिका प्रशासनाच्या वतीने कारण देत मागणी फेटाळण्यात आलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर टीका केली आहे। साखर कारखाना बंद करून दारूची फॅक्टरी सुरू करण्यात आली। एकीकडे दारूबंदीवर भाषणे देतात आणि दुसरीकडे स्वतः व्यवसाय करतात असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। पंकजाताई, तुम्ही मुंडे साहेबांची साखर फॅक्टरी बंद करून दारूची फॅक्टरी उघड केली आणि आता तुम्ही 2-3 महिन्या अगोदर तुम्ही म्हटलं होतं की दारूचे धंदे हे बंद करा, तुम्ही जालन्यामध्ये भाषणमध्ये सांगितला होता। आणि काल तुम्ही सांगताय की माझी पण दारूची फॅक्टरी आहे, पण माझ्या त्याची सुगंधपासून काही संबंध नाही। काय संबंध आहे, काय संबंध नाही आहे मला सगळं माहीत आहे आणि धन्या मुंडेंनी मला सगळं सांगून टाकलेलं आहे घरामध्ये 27 वर्ष। तर करुणा मुंडे यांनी आता पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। साखर कारखाना बंद करून दारूची फॅक्टरी चालू करण्यात आली असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा पंकजा मुंडे यांच्यावर साधलेला आहे। तर पंकजा मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी गंभीर टीका केली आहे। पुढची महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहूयात। उद्याची परिस्थिती काय हे आज सांगू शकत नाही, परभणीचे खासदार संजय जाधव राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे। संजय जाधव यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू, खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। पक्षाचा आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार। त्याच्यामुळे मी मोठा झालो, त्याच्याशी प्रतारणा मी कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही। परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो। शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही, आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे। मतदाराला सुद्धा वाटतंय की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा। मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मतं आहेत बरं का म्हणून जाणीव करून देत होते। हे बी आम्ही अनुभवलंय। ऐन निवडणुकीत जो पैशाचा पाऊस पाडला जातो त्यात मतदार वाहून जातात। विरोधी पक्षाच्या खासदारांना कोणताही निधी दिला जात नाही, विकास कामं केली जात नाहीत। हे सर्वच खासदारांचं दुःख आहे। हे दुःख माझ्याकडे किंवा उद्धव साहेबांकडे बंडू जाधव यांनी व्यक्त केलं, इतर काही खासदारांनी व्यक्त केलं। हे सुद्धा लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत याचं भान प्रधानमंत्री मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलं पाहिजे, एक लक्षात घ्या। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। एका शिक्षिकेची 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। माजी विद्यार्थ्याकडून ही फसवणूक करण्यात आली। घाटकोपर परिसरातील घटना आहे, तर टिळकनगर पोलिसांमध्ये आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घाटकोपर येथे एका शिक्षिकेनं काही दिवसांपूर्वी त्यांनी घर घेण्याचं ठरवलं। तेथे त्यांना बद्रा नावाचा त्यांचा माजी विद्यार्थी भेटला। त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला टप्प्याटप्प्यानं 51 लाख रुपये दिले। ज्या दिवशी घराची नोंदणी करायची होती तेव्हा तो न आल्यानं शिक्षिकेला शंका आली। त्यांनी चौकशी केली असता तो दलाल असल्याचं समजलं, त्यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि अखेर फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।